नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाने महाभारतातल्या शकुनी सारखा डाव मांडलाय बर का. आणि तो डाव जसं ती खेळते, जस त्या गोट्या पुढे जाताय तस इकडे अर्जुनच्या बाबतीत घात झालाय. पण डोंट वरी प्रेक्षकांनो, या सगळ्या डावानंतर शकुनी आणि गौरवांचे काय हाल झाले तेच हाल आता प्रिया आणि राकेश आणि हे बाकीचे, त्यांचे सगळे जे कोणी साथीदार आहे ना, महिप्त अड ऑल सगळ्यांचे तेच हाल होणार आहे. पण आजच्या एपिसोड ना जरा आपल्याला टेन्शन देण्यासारखाच आहे बर का. आज बिचाया अर्जुनने खूप मार खाल्लाय. सुरुवातीला आपण बघतोय सायली कल्पनाताईंना सांगते की यांना मुली नाही सापडल्या, पण मानसीला नक्की बघितलं. यांनी मला फोनवर सांगितलं बर का आई. मग आता कल्पनाताई म्हणतात, अरे वा, छान झालं की सायली, आता बाकीच्या मुली पण सापडतील बर का. प्रतिमा पण म्हणतात, हो, बाकीच्या मुली सापडायला आता कितीचा उशीर लागेल बघ सायली. मग कल्पनाताई म्हणतात, तुझी पण काळजी मिटेल सायली, मुली घरी आल्यावर, पण त्यानंतर बाळाचाच विचार करायचा. मग श्वेता येते आणि म्हणते, अग सायली ताई, तू आराम करायचा असता खोलीत जाऊन. सायली म्हणते, अग श्वेता, आनंदाची बातमी कळली आणि आराम करेल का मी ना मधुभाऊंना कळवते लगेच. श्वेता म्हणते, अग सायलीताई थांब जरा, मुलींना घरी तर येऊ दे. मग कल्पनाताई म्हणतात, अग श्वेता, आनंदाची बातमी कशाला लपून ठेवायची आहे. श्वेता म्हणते, असं लपून ठेवायचं नाही म्हणत मी, पण सायलीताई तूच म्हणत होतीस ना, ती लोक जरा विचित्र आहेत, ती काय करतील सांगता येत नाही वगैरे, म्हणून म्हटलं ती मुलींना घरी येऊ दे, मग कळवायचं असतंस. आणि त्या लोकांच्या तावडीतन मानसीला आणि इतर मुलींना सोडवणं जरा कठीण दिसतंय. सायली म्हणते, अगं तुला माहिती नाही हे कसे आहेत, अगं जीवाची बाजी लावतील ते, पण मानसीला आणि इतर मुलींना नक्की घेऊन येतील बघ, ते त्यांच्यासाठी अशक्य असं काहीच नाहीये. कल्पना ताई म्हणता, हो खरं आहे बरं का. अग सायली, तू फोन नको करू सध्या, मधुभाऊंना सरप्राईज देऊ. मधुभाऊंना आपण तेवढ्यात ना प्रेक्षकांना. प्रतिमात्या म्हणतात, चल कल्पना, आपण नैवेद्य दाखवू आणि पूजा करू. मग सायली म्हणते, आई मी करते ना पूजा. कल्पना म्हणतात, बर ठीक आहे कर. मग आता ही श्वेता मनातल्या मनात बोलते, बर का, करा, जेवढ्या पूजा करायच्या तेवढ्या करा, पण थोड्याच वेळात तुम्हाला कळेल तुमच्या पदरात काय पडते ते. मी तर मज्जा बघणार. इकडे आता ते गुंड निघालेत मानसीला घेऊन. खूप थरार रंगवलाय त्यांनी. ते गुंड प्रियाला फोनवर कळवत असतात, अर्जुनने आमचा पाठलाग सुरू केलाय. अर्जुन सुभेदारची गाडी मागेच आहे तो पाठलाग करतोय. सचिन आणि राकेश पण आहे फोनवर. प्रिया म्हणत असते, करू दे, चांगला पाठलाग करू दे, छान पाठलाग करू दे, स्पीड वाढवा. आज तर कंप्लीट प्रेक्षकांनो टीव्हीवर एपिसोड बघा तुम्ही. प्रिया म्हणजे आपण मालिकेच्या कॅरेक्टरबद्दल बोलतोय, ती मानसिक रोगी असल्याच अगदी सुस्पष्टपणे दिसतंय आज बर का. प्रिया सांगत असे, त्या अर्जुनला चकवा द्या, त्याला कळू देऊ नका की तुम्हाला कळले, तो तुमच्या पाठलाग करतोय. कल्टी मारा. तिकडन ते लोक, ते गुंड प्रियाचा सगळे इन्स्ट्रक्शन ऐकत असतात. प्रिया म्हणत असे, त्याला कळता कामा नये, हा आपला प्लनचा भाग आहे, तो आपल्या सहज आपल्या जाळ्यात अडकायला हवा. लगेच सचिन म्हणतो, हो प्रिया, असंच होत. अर्जुनला काही आपली शंका आलेली नाही आणि येणार सुद्धा नाही. डोंट वरी. राकेश म्हणतो, प्रिया, आपला प्लन थोडक्यात पूर्ण होणार आहे. प्रिया म्हणत असते की करतोय ना तो, अजून पाठलाग करतोय ना अर्जुन, त्या गाडीच्या मागेच असतो बर का. आता तिकडन ते गुंड हो असं सांगतात. प्रिया म्हणत असते, तिकडन मला कळवत राहा काय होते ते, आणि तुम्हाला नक्की कळलंय ना, समजलंय ना काय करायचं ते गुंड म्हणत अस, हो मॅडम समजलंय सगळं. आणि फोन ठेवतो तो आणि त्या दुसऱ्या गाडी चालवणाऱ्या गुंडाला म्हणत असतो, चल गाडी जरा स्पीडने वाढ पुढे. इकडे चैतन्य आणि सावंत निघाले बर का. आता अर्जुनच्या पाठी. तेवढ्यात चैतन्य अर्जुनला कॉल लावतो. चैतन्य म्हणतो, अर्जुन तुला गाडी दिसली का. अर्जुन म्हणतो, हो चैतन्य, गाडी समोरच आहे आणि त्या गाडीमध्ये ये मानसी सुद्धा आहे.
मला असं वाटते माझं लाईव्ह लोकेशन आहे ना तुमच्याकडे? आता हे सावंत म्हणतो, हो सर, लाईव्ह लोकेशन आहे, आम्ही तुम्हाला फॉलो करतोय, पोहोचतोच तिकडे. अर्जुन म्हणतो, लवकर या आणि आज आपल्याला मानसी मिळेलच, पटकन ये. चैतन्य म्हणतो, येस. अर्जुन निघालो आम्ही आता. चैतन्य आणि सावंत निघालेत. इकडे सायलीने देवीची पूजा केली आहे. खूप मोठा थरार रंगलाय बर का मंडळी आज. बाप रे बाप. पण आता इथून पुढे नेमकं काय होणार ना ते बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता श्वेता तिकडून मेसेज करत असते. सायली जेव्हा पूजा करत असते तेव्हा विचारत असते सारखी काय अपडेट आहेत, काय अपडेट आहेत म्हणून. इकडे प्रतिमात्या प्रार्थना करत असतात, देवी आई सगळं काही आमच्या मनासारखं होऊ दे. तेवढ्यात आता श्वेता मेसेज रिसीव करते की प्रियाचा प्लॅन वर्क होतोय, अर्जुन ऑलमोस्ट मागेच आहे. आता श्वेता ते मेसेज वाचून हसत असते आणि या तिघी जणी पूजेत मग्न असतात, व्यस्त असतात. श्वेता आता मनातल्या मनात सारखी विचार करते, असं दाखवल त्यांनी की बिचारी सायली कितीही देवाची पूजा केली तरी तिच्या पदरात तेच फळ पडणार आहे जे प्रिया टाकणार आहे. सायली आता तुझ्या अर्जुनला प्रिया सचिन राकेश पासून कोणीच वाचू शकणार नाहीये असं ती मनातल्या मनात कुचितपणे बोलत असते. पण सायली मात्र देवी आईची अगदी मनोभावे पूजा करत असते. पण प्रेक्षकांनो, कधी कधी काही संकट असतात ना, ती आडवी येतातच, जणू काही ती आपल्या नशिबात लिहिलेलीच असतात. पण संकट येतात ती चांगल्या गोष्टीसाठी, हे पण तितकंच खरं आहे. म्हणजे असो माझं पर्सनल मत आहे. तर असो अर्जुन आता त्या गाडीच्या पाठला करताना खूप वेळ दाखवला, सगळा थरारच रंगवलाय म्युझिकल. आता ते गुंड जरा गडबडतात कारण अर्जुनची गाडी ऑलमोस्ट त्यांच्या जवळ असते आणि अर्जुनच्या मागे म्हणजे बरंच मागे चैतन्य आणि इतर पोलीस लोक पण आहेत बर का. त्याने पूर्ण पोलिसांची तुकडीच आणली आहे चैतन्याने. त्यामुळे डोंट वरी प्रेक्षकांनो, अर्जुनच्या बाबतीत काही वाईट घडणार नाही. जरी तुम्हाला तसं दिसलं तरी सुद्धा चैतन्य अर्जुनला सारखा अपडेट करत असतो, आम्ही इथे आहोत, तिथे आहोत. आणि आता अचानक अर्जुन जेव्हा फोनवर बोलत असतो चैतन्याशी तेव्हा समोरची गाडी त्याला दिसेनशी होते. नेमकी ती गाडी कुठल्या रूटला गेली त्याला कळत नाही, तो कन्फ्यूज होतो. आता तो विचार करायला लागतो, अरे गाडी राईटला गेली की लेफ्टला? गाडीचे मार्क्स सुद्धा दिसत नाहीये टायरचे, आता काय करावं? आता चैतन्याला पुन्हा कॉल करतो अर्जुन. चैतन्य अर्जुनला पुन्हा कॉल करतो आणि म्हणतो, अरे अर्जुन आम्ही तुझ्या जवळच पोहोचलोय. अर्जुन आता विचार करत असतो, इकडन गेले, कुठून गेले, मनातन विचार करतोय तो. तेवढ्यात चैतन्य म्हणत असतो, अरे अर्जुन हॅलो हॅलो ऐकू येत्य का तुला? अर्जुन म्हणत असतो, अरे यार चैतन्य आत्ताच्या आत्ता गाडी माझ्या समोरून गायब झाली रे, मला कळत नाहीये लेफ्टला गेली का राईटला गेली. गाडी माणसी नाही सापडली ना तर महागात पडेल यार आपल्याला. सावंत म्हणत असतात, हे बघा अर्जुन सर, त्या गाडीमध्ये बरीच गुंड असतील, तुम्ही ना आधी खात्री करून घ्या की ते लोक तुमच्यासाठी ट्रॅप वगैरे लावताय का नाही, म्हणजे तुम्ही पाठला करताय याचा संशय त्यांना येत असेल का. प्लीज अर्जुन सर हे कन्फर्म करा. सावंत अलर्ट करतो बर का अर्जुनला. अर्जुन म्हणत असतो, सावंत मला माहिती नाहीये काही, बहुतेक त्यांना संशय आला असावा. चैतन्य म्हणत असतो, अर्जुन यार तू काळजी घे, हे बघ ते लोक तुझ्यावर अटॅक करू शकतात, पण तू आता काय करणार आहेस? अर्जुन आता जरा कन्फ्यूज झालाय बर का. तो जरा वेळ विचार करतोय आणि मग गुंडांची गाडी आपल्याला दिसते. मंडळी मानसी आहे बर का आणि सध्या तरी मानसी बेशुद्ध आहे. मानसीच्या बाजूला ती गुंडीबाई पण आहे. ती म्हणत असते, बरं झालं आपण या अर्जुनला चांगला चकवा दिलाय. आता लगेच त्या गुंडांनी पुन्हा एकदा सचिन प्रियाला अपडेट केलाय. तो माणूस म्हणत असतो, गुंड हॅलो मॅम आम्ही इथे अर्जुन सुभेदारला चकवलाय. आता काही त्याची गाडी आमच्या मागे नाहीये. प्रिया आता खुश होते बर का. सचिन तिकडन म्हणतो, ग्रेट यार, पण कुठून कोणासक अर्जुनने तो रस्ता शोधला, कुठला तरी शॉर्टकट त्याने वापरला आणि अचानक तो त्या गाडीच्या समोर येऊन उभा
राहतो. अर्जुनला पाहिल्या पाहिल्या ते गुंड घाबरतात बर का आणि लगेच अपडेट करतात सचिन प्रियाला की अरे अर्जुन आमच्या समोर येऊन पोहोचलाय. मग प्रिया म्हणते अरे एवढ्या लवकर त्याने तुम्हाला घाटलं सुद्धा. सचिन म्हणतो चांगला आहे ना प्रिया. अगं आपला प्लन शेवटच्या टप्प्यात आहे. अर्जुन एका म्हणजे अर्जुनची आणि त्या गुंडांची गाडी मंदिरासमोर आहे बर का प्रेक्षकांनो. आणि ब्याचदा आपण हे मंदिर पाहिले तर ते गुंड आता प्रियाला विचारतात मॅडम आता आम्ही काय करायचं. प्रिया म्हणत असते जसं ठरलंय तसंच करा. पोलीस येईपर्यंत त्याला अडकून ठेवा. त्या अर्जुनला अडकवा तिथे आणि पोलीस येईपर्यंत त्याच्याकडून जरा मार खा आणि तुम्हाला जेवढं जमेल तेवढं त्याला चोपवा. अर्जुन मेला तरी चालेल पण पोलीस येईपर्यंत त्याला मारत रहा. कसं दाखवल ना प्रेक्षकांनो की अर्जुन असा लूक देतोय गाडीमधून त्याच्या आणि त्याच्या समोरच ती गाडी आहे. आता ती गाडी एकदम कॉन्स्टंट थांबलेली असते. आतन काही हालचाल अर्जुनला जाणवत नसते. त्यामुळे अर्जुन पण जरा गोंधळलाय. बघा गाड्या अशा समोरासमोर असतात. ते गुंड अगदी शांत आणि थंडपणे प्रियाशी गप्पा मारतात बर का म्हणजे इन्स्ट्रक्शन फॉलो करतात प्रियाचे. आणि एकीकडे अर्जुन खूप वेळ त्या गाडीकडे बघतोय असा त्यांनी खूप थरार रंगवलाय. आजचा एपिसोड तुम्ही टीव्हीवर नक्की बघा. तुम्हाला नक्की एन्जॉय होईल. तर आता प्रिया सांगत असते त्या गुंडांना हे बघा आपल्याला त्या मानसीला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं काहीही करून. मग आता सचिन म्हणतो हा आणि तोपर्यंत ही सगळी लोक अर्जुनवर हात साफ करून घेणार ना. प्रिया सचिन कुचितपणे हसा असतात. सचिन आता असं बोलल्या बोलल्या राकेश म्हणतो करा हात साफ करा खूप मारा त्या अर्जुनला. अरे यार मी तिथे असायला हवं होतो त्या अर्जुनची धुलाई करायला. आता ती जी मानसी सोबत बाई आहे ना ती जरा गोंधळ्यासारखी वाटली बर का मंडळी. मला अर्जुन आता सारखा त्या गाडीकडे बघत असतो आणि विचार करत असतो या गाडीतन काही हालचाल का जाणवत नाहीये. प्रिया आता सांगत असते तेवढ्यात त्या अर्जुनला ना मानसीच्या समोर मारायचं. ही गोष्ट महत्वाची आहे लक्षात ठेवा. त्या मानसीला तरच आपल्याला धमकवता येईल. तिला सांगायचं की सायलीच्या विरोधात तू स्टेटमेंट दिलं नाहीस तर अर्जुन तर मरेलच. पण तुझ्या सायलीची पण हीच अवस्था आम्ही करू. अर्जुनची अवस्था बघूनच मानसी आपलं काम करायला तयार होईल असं म्हणून प्रिया हसा असते बर का. अरे यार काय ऍक्टिंग केली यारने अमेजिंग. आणि तिचे जे इरादे दाखवलेत ना ते अरे बाप रे बाप. इथून पुढे जर तुम्ही बघाल ना मंडळी तर म्हणजे काय म्हणजे आपल्याला गोंधळ होणार आहे की नेमकं प्रिय माणसात आहे की नाही. अरे एवढं कोणी क्रूर असू शकतं आणि तेही काय बोलू आता मंडळी. मग माझ्याकडेचे शब्द संपले आता तर खूप वेळ. आता अर्जुन त्या गाडीकडे बघताना दाखवलाय आणि गाडीतन काही हालचाल होत नाहीये असं दाखवलाय. इकडे सायली आता देवी आईची आरती करते आणि एक मोठं थरार असं गाणं त्यांनी आता पुढच्या सगळ्या सीनवर लावलेय बर का प्रेक्षकांनो. आणि मध्ये काही थोडे डायलॉग आहेत बघा. तर आता पुढे काय होते सायली आरती करते आणि अगदी तल्लीन होऊन ती आरती करते आणि आता प्रार्थना करते. ती आता अर्जुनच्या बाबतीत काय झालं ते अजून बिचाया सायलीला काही माहीत नाहीये. ती या सगळ्यांपासून अनभिज्ञ आहे. आणि इकडे प्रिया त्या कॉन्स्टेबल बाईला म्हणत असते या सीनमध्ये ताई मला ना खडू दे ना खडू पांढरे पण दे रंगीत पण दे. आता ती बाई म्हणत असते कॉन्स्टेबल बाई अगो त्यासाठी अर्ज करावा लागतो. प्रिया म्हणत असते की अर्ज मी करते ना सही. ए ताई मला खडू हवेत म्हणजे हवेत. त्या कॉन्स्टेबल बाईच्या गाल दाबून प्रिया ओरडत असते तिच्यावर आणि म्हणते चल निघ पटकन दे खडू दे मला. ती बाई ओरडते आणि म्हणते प्रिया तुझं डोक फिरलंय बर का. प्रिया म्हणते फिरू दे माझं डोकं. आता तिच्याकडे जे उरलेले सुरलेले खडू आहेत ना त्या खडूने तिने सबसिडी रचली आहे बर का तिथे खाली जेलमध्ये आणि बडबडती आहे. आता प्रिया तेवढे ती कॉन्स्टेबल बाई येते उरलेले खडू घेऊन आणि म्हणते अग बाई अरे माझ्या कर्मा हे काय काढलं प्रिया. हे प्रिया म्हणते अग ताई तुला कळत नाहीये ही सापशिडी आहे बघ सापशिडी ही शिडी आहे.
याच्यावरन असं वर 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 जाता येतं आणि हाय साप साप जर आला ना की खेळ खल्लास होतो. ती कॉन्स्टेबल बाई तिला म्हणते, अग प्रिया तू एकाच सोंगटीने काय खेळतीयस. प्रिया लगेच म्हणते, सोंगटी सोंगटी कुठे कुठे सोंगटी. अरे हा ही अगं ही सोंगटी नाहीये ताई. असं काय करतेस ताई. अगं हा आहे ॲडव्होकेट अर्जुन प्रताप सुभेदार. तिने ना एक असा काळा दगड घेतलाय बारीक हातामध्ये आणि तो दगड तिने त्या सापशिडीवर ठेवला आता आणि त्या कॉन्स्टेबल बाईला म्हणत असते, हे काय पाठवेल. आणि एक्झॅक्टली प्रिया जसं बोलते तसंच इकडे अर्जुन बोलतो, मानसीला माझ्या ताब्यात द्या. आता ते गुंड हसायला लागतात अर्जुन आणि म्हणतात, तुझ्या ताब्यात द्यायच. चल रे चल चल. अर्जुन म्हणतो, पोलीस कुठल्याही क्षणी इथे पोहोचतील. तुम्ही कोणी वाचणार नाही आहात. त्याआधी जर तुम्ही सरेंडर केलं तर ते तुमच्यासाठी बरं राहील. त्यातला एक गुंड म्हणतो, ए जा रे, आमच्यासाठी काय बरं आहे काय नाही ते तू नको विचार करू. तुझ्या पोरींचा विचार कर, त्या काही तुला सापडत नसतात. अर्जुन म्हणतो, सापडणार, त्या मुली सापडणार मानसीला तर मी आता घेऊन जाणारच. तुम्ही मला कोणी अडू शकत नाही. त्यावर हा गुंड म्हणतो, तू पुढे येऊन दाखव रे सुभेदार, तुझी मुंडीच तोडतो. आता इकडे पुन्हा प्रियाचा सीन दाखवलाय बरं का. आता मंडळी म्हणजे जसं जसं अर्जुनच्या बाबतीत घडतं ना तसं तसं प्रिया इकडे त्या कॉन्स्टेबल बाईला लाईव्ह सांगत असते बर का. त्या सापशिडीवरती डाव टाकून मंडळी आता मानसी पोलिसांच्या ताब्यात. मानसीला पोलिसांच्या ताब्यात देतात. ते पण आता अर्जुनची अवस्था मुद्दाम दाखवतात मानसीला, जेणेकरून मानसी अर्जुन आणि सायलीच्या विरोधात साक्ष देईल. पण काय काय होईल काही सांगता येत नाही. आता प्रिया त्या कॉन्स्टेबल वेळेला सांगत असते, बघ बघ आता अण्णा सरांच्या गुंडांमध्ये आणि अर्जुनमध्ये तुफान हाणामारी होणार आहे. आणि एक्झॅक्टली इकडे तेच होत असतं. अर्जुन आणि त्या गुंडांमध्ये आता मारामारीला सुरुवात झाली आहे. ते गुंड अर्जुनला मारत असतात. सुरुवातीला अर्जुन खूप प्रतिकार करतो त्या गुंडांचा. प्रिया आता माहिती आहे प्रियाला हे सगळं असं होणार आहे. मध्येच मानसी दाखवली आहे, तिच्या डोळ्यावर पट्टी आहे आणि ती बेशुद्ध आहे. प्रिया बडबडत असते, नाही नाही ना, अर्जुनला हरवणं सोपं नाहीये. हे बघ ताई, हे बघ अगं हे बघ. अरे अर्जुन तर शिडी घेऊन वर गेला ताई, वर गेला त्या सापशिडीवरती. ती असे बोट ठेवून त्या सोंगट्या टाकून बडबडत असते आणि एकीकडे अर्जुनला गुंड मारताय. हा थरार आपल्याला रंगवलाय मंडळी. तुम्हाला कळतं ना मी काय बोलते, कारण एवढा जबरदस्त एपिसोड दाखवलाय त्यांनी आज. आणि हे सगळं बघा, नक्की बघा, तुम्हाला खूप एन्जॉय होणार आहे. आज अर्जुनने खूप हिमतीने या गुंडांचा म्हणजे प्रतिकार केलाय. वट ॲक्टिंग म्हणजे अर्जुन सुभेदार तर आपला फेवरेट आहेतच प्रेक्षकांनो. आता इकडे मानसी अचानक शुद्धीवर येते आणि ती बाई मानसीला त्रास देत असते आणि बॅकग्राऊंडला तुम्हाला आता गाणं ऐकू येणार आहे, धाव आई धाव दुष्ट मातला दैत्य मातला वगैरे अंबाबाई गोंधळाला ये असं गाणं आपल्याला ऐकू येणार आहे. म्हणजे त्या गाण्याच्या थ्रू आपल्याला एक वेगळीच एनर्जी फील होती बर का मंडळी. आणि हा एपिसोड पाहायला खूप मजा येते. अचानक आता मानसी अर्जुनला बघते आणि मोठ्याने ओरडते, अर्जुन दादा. पण गाडीच्या काचा लावलेल्या असतात. अर्जुन मानसीला बघतो बर का आणि त्याच्या लक्षात येतं की मानसी गाडीतच आहे. अर्जुन एकीकडे गुंडांचा प्रतिकार करतोय आणि दुसरीकडे ती मानसी त्याला आवाज देते असं दाखवल. आता प्रिया इकडे विचार करते आणि त्या सोंगटीवर खेळताना बडबडते, ताई ताई बघ बघ अर्जुन जिंकला ताई जिंकला. त्या कॉन्स्टेबल बाईला सगळं सांगते बर का, म्हणजे हिला न कळता सगळं कळू लागलं. अरे यार रेड जरा टू मच झालं बरं का, पण खेळ रंगवायचा होता म्हणून हे बघताना लय भारी वाटलं. प्रिया आता बडबडत असते, ताई 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 बघ ना सास साप का खात नाही अर्जुनला. अरे बापरे, अर्जुन आता मानसीपर्यंत पोहोचेल का नाही. आता तेवढ्यात अर्जुन त्या गाडीपर्यंत पोहोचला असं दाखवलं बरं का. अर्जुन त्या गाडीचा दरवाजा उघडायचा प्रयत्न करतो पण 6च्या 6 गुंड आता अर्जुनवर तुटून पडलेले असतात. ते आता अर्जुनला मारायला लागतात.
बर का सगळेच्या सगळे मिळून, पण तरीसुद्धा अर्जुनने त्यांचा प्रतिकार केलाच. त्याने लाताबुक्याने, पायाने, हाताने जसं जमेल तसं त्या लोकांना प्रतिकार केलाय, मारलंय त्यांना. अर्जुन आता खूप वेळ असं जिंकले. सुरुवातीला असंच त्यांनी दाखवले, म्हणजे त्या गुंडांना मारण्यात तो यशस्वी होतो. प्रिया आता इकडे खूप हायपर होते आणि विचार करते, नाही 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 ना, असं का होतेय ताई, हे आकडे माझ्या मर्जीने पडत नाहीयेत, आता काय करायचं. अर्जुनला फक्त शिडी मिळते. ताई आता मी काय करू. अर्जुन पुढे चाललाय. अर्जुनाला साप कसा खाणार. अर्जुन त्या मुलीपर्यंत पोहोचेल का. नाही नाही ताई, तू कर, काहीतरी कर ताई. आता अर्जुनने त्या गुंडांना जवळपास म्हणजे मारलेलं असतं बरं का. ती बेशुद्ध होतात गुंड, तरी तेवढ्यातला एक त्याच्यातला गुंड अर्जुनच्या पायावरती लात मारतो, त्यामुळे अर्जुन खाली पडतो आणि या बाकींच्या गुंडांना आता अर्जुनला मारणं सहज होत होता बर का. आणि ते सगळेच्या सगळे आता अचानकपणे अर्जुनवर हल्ला करायला लागतात आणि अर्जुन आता तिथे, म्हणजे खूप त्याला आता ग्लानी येते बर का. प्रेक्षकांनो, भारी दाखवला एपिसोड, म्हणजे मी पण एक्सप्लेन करू शकणार नाही, एवढी जबरदस्त ऍक्टिंग अर्जुनने केली आहे. प्रेक्षकांनो, अर्जुन आता खाली पडतो, म्हणजे तो खूप घायल झालेला असतो. त्याच्या डोक्यातून चेहऱ्यावरून रक्त वाहत असते. एवढ्या परिस्थितीत सुद्धा तो आता उभा राहतो बर का. पण तेवढ्यात एक गुंड त्याच्या डोक्यावरती वार करतो, पण तो आता मानसीला बघतो अर्जुन अचानक, आणि त्याच्यामध्ये एक वेगळीच ताकद संचारते असं त्यांनी दाखवलं. काही झालं तरी त्याच्या मनामध्ये जिद्द असते की आपल्याला मुलींना न्यायच सुखरूप घरी न्यायचंय. मानसी अर्जुनची अवस्था बघून खूप घाबरलेली असते. अर्जुन एवढा जखमी अवस्थेत असताना सुद्धा तो त्या गुंडांचा प्रतिकार करत असतो बर का. अर्जुनने ऑलमोस्ट त्या गुंडांना मारलेला असं, पण तेवढ्यात मागून एक गुंड येतो आणि त्याच्या डोक्यामध्ये वार करतो, त्यामुळे अर्जुन तिथेच बेशुद्ध पडलाय. आणि अर्जुन बेशुद्ध पडल्यानंतर हे गुंड त्याचा फायदा घेतात बरं का प्रेक्षकांनो. आणि आता हे सगळं उद्याच्या भागात बघायला मिळणार आहे. ते गुंड अर्जुनला जवळजवळ अर्धमेला करतात. ती सगळीच्या सगळी 5-6 जण मिळून अर्जुनला खूप मारतात. एकीकडे मानसी तडखड करत असते अर्जुनला भेटण्यासाठी, गाडीच्या बाहेर पडण्यासाठी, पण ती जी बाई असते ना, ती काही मानसीला बाहेर पडू देत नसते. बापरे. आणि आता इकडे सायली आरती करते असं त्यांनी दाखवलं. आणि आजचा हा एपिसोड इथेच संपला, जेव्हा अर्जुनच्या डोक्यात त्या माणसाने मारलं. बापरे. प्रेक्षकांनो, अंगावर काटा येईल तुम्हाला. आजचा भाग बघताना खूपच सुंदर ऍक्टिंग केली प्रत्येक कलाकाराने. तर आता उद्याच्या भागात आपण बघतोय की अर्जुन जवळपास अर्धमेला झालाय. सायलीच्या हातातून कुंकू खाली साडल्यामुळे ती खूप घाबरते आता. आणि इकडे अर्जुन बायको असं म्हणतो आणि जमिनीवर पडतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.